नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट मॉक टेस्ट 8वी पाहणार आहोत आणि बॉम्बे हायकोर्टमधील शिपाई, लिपिक व चालक यासाठी ही मॉक टेस्ट उपयुक्त आहे. तुमची परीक्षा 26 एप्रिल 2026 या तारखेला होणार आहे. तर त्यासाठीच हा सराव पेपर आहे. याच्या अगोदरच्या 7 मॉक टेस्ट किंवा सराव पेपर सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते तुम्हाला आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. तिथे तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये सुरुवातीला 30 टेस्ट दिल्या होत्या, परंतु आता 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि हे सगळे पेपर मी स्वतः काढलेले आहेत. प्लस बॉम्बे हायकोर्टचे पिऊनचे ॲक्चुअलमध्ये झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा म्हणजे PYQ यामध्ये दिलेले आहेत आणि यातले जशास तसे बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲक्चुअल परीक्षेमध्ये विचारले जातील आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला आता पहिला प्रश्न आहे. सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्तगट कोणता आहे? म्हणजे असा रक्तगट की ज्याला सर्वांचं रक्त चालतं. तर त्याचं उत्तर आहे पहा AB. ज्या व्यक्तीचं रक्तगट AB आहे की नाही, 4 रक्तगट आपण प्रामुख्याने मानतो. A, B, AB आणि O. मग त्याच्या पुढे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे प्रकार आहेत. म्हणजे मी प्रमुख रक्तगट म्हणत आहे बरं का. तर याच्यामध्ये AB रक्तगट ज्या व्यक्तीचा आहे, त्या व्यक्तीला रक्तगट Aचं चालतं रक्त, Bचं रक्त चालतं आणि Oचं सुद्धा चालतं. म्हणून याला सार्वत्रिक प्राप्तकर्ता असं म्हटलं जातं. आता हा जो O आहे ना, याला युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं. म्हणजे सार्वत्रिक दाता. याला काय म्हणलं जातं? सार्वत्रिक दाता. कारण O रक्तगट असलेल्या व्यक्तीचं रक्त खास करून O निगेटिव्ह असेल तर किंवा O ज्याचं रक्तगट O आहे त्याचं रक्त Aला चालतं, Bला चालतं आणि ABला सुद्धा चालतं. म्हणून ओला सार्वत्रिक दाता किंवा युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात आणि एबीला सार्वत्रिक प्राप्त करतात. तर दोन्हीमधला फरक तुम्हाला कळालेला आहे. मेंदूचा कोणता भाग बैठक, संतुलन आणि समतोल नियंत्रित करतो? म्हणजे आपण जे बसतो किंवा चालत असताना आपल्या शरीराचं संतुलन होतं म्हणजे बॅलन्स होतं आणि समतोल नियंत्रित करण्याचं काम मेंदूच्या कोणत्या भागाचं आहे? तर ते आहे अनुमस्तिष्क. म्हणजे आपल्या मेंदूचा जो अनुमस्तिष्क नावाचा भाग आहे त्याचं काम आहे की आपली बैठक, संतुलन आणि समतोल याचं नियंत्रण करणे. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती हाडे असतात? आता प्रौढ व्यक्ती म्हणजे कोण? तर ज्याचं वय 18 वर्षे पूर्ण झालेलं आहे अशा व्यक्तीला प्रौढ व्यक्ती असं म्हणतात आणि त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 206 हाडं असतात. मला सांगा, जन्मजात जो बालक असतो त्या बालकाच्या शरीरामध्ये म्हणजे लहान मुलाच्या शरीरामध्ये किती हाडं असतात ते मला कमेंट करून सांगा. पण ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले असे जे प्रौढ व्यक्ती असतात ना, त्यांच्या शरीरामध्ये 206 हाडं असतात. थॉमस ट्रप, सुधीरमन ट्रप आणि उबेर ट्रप कशाशी संबंधित आहेत? तर हा जो थॉमस ट्रप, सुधीरमन ट्रप आणि उबेर ट्रप आहेत ना, ते सगळे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. कशाशी संबंधित आहेत? बॅडमिंटन या खेळाशी हे सगळे ट्रप संबंधित आहेत. ते लक्षात ठेवा. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 1000 लाईक आल्या पाहिजे. प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर प्लेइंग इट माय वे याच्यावर बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेला आहे. तर हे जे आत्मचरित्र आहे ना, हे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं आहे. तर प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्र आहे. अमर्त्य सेन यांना कोणत्या योगदानासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे? तर अमर्त्य सेन यांना न कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हे त्याचं उत्तर आहे कल्याणकारी अर्थशास्त्र. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ज्याने GATT ची जागा घेतली कोठे आहे? तर जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिला आपण WTO असं म्हणतो. तर या WTOचं जे मुख्यालय आहे ते कुठे माहित आहे का? तर ते WTOचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. कुठं आहे? स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय आहे आणि अगोदर गॅट हा
करार होता, ॲग्रीमेंट होता त्याचं रूपांतर पुढे कशामध्ये झालेलं आहे? WTO मध्ये झालेलं आहे. आता विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंची नावे डॅश डॅश होती. तर विमानाचा शोध लावणारी जी राईट बंधू आहेत त्यांची नावं काय होती माहिती आहे का? तर त्यांची नावं होती पहा, विल्बर आणि ऑरविल राईट. हे त्याचं उत्तर आहे. हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आहेत बरं का ॲक्चुअलमध्ये. मी काढलेले प्रश्न नाहीत. ॲक्चुअलमध्ये परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर दर 1000 महिलांच्या मागे किती पुरुष आहेत हे सांगणे म्हणजे लिंग गुणोत्तर सांगणे. तर 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर याचं उत्तर आहे पहा हरियाणा. हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे आणि सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठं आहे? तर ते केरळ या राज्यामध्ये आहे. सर्वात जास्त कुठं आहे? केरळमध्ये आहे आणि सर्वात कमी हरियाणामध्ये आहे. गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश धर्मचक्र परिवर्तन कोठे दिला? म्हणजे गौतम बुद्धांनी जो पहिला उपदेश दिला त्याला धम्मचक्र परिवर्तन असं म्हणतात. तर तो कुठं दिलेला आहे असा प्रश्न आहे. तर तो कुठं दिलेला आहे माहिती आहे का? सारनाथ या ठिकाणी दिलेला आहे. आता हे सारनाथ कुठं आहे? तर वाराणसीच्या जवळच आहे. वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आहे. ज्याला आपण गया किंवा काशी असे म्हणतो. तर त्याच्या जवळच सारनाथ आहे, जिथे गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला, ज्याला धम्मचक्र परिवर्तन असं म्हटलं जातं. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये हायकोर्ट म्हणजे बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचे ॲक्चुअलमध्ये झालेले PYQ दिलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत. प्लस टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त दिलेले आहेत. आणि यातले जशास तसे प्रश्न, मी तर म्हणतो कॉम्प्युटरचे प्रश्न तर 10 पैकी 8 ते 9 प्रश्न यातले जशास तसे येतील. तुम्हाला ते पेपर झाल्यावर कळेल. गणित, बुद्धिमत्ता यात जसं मी दिलेलं आहे त्याच स्वरूपाचे प्रश्न येतील. मराठी, इंग्लिशचं पण तसंच आहे. चला त्याच्या पुढे पाहूयात आता नेक्स्ट. बौद्ध धर्माचा पवित्र किंवा धार्मिक ग्रंथ कोणता आहे? तर बौद्ध धर्माचा पवित्र धार्मिक ग्रंथ हा त्रिपिटक आहे. कोणता आहे? त्रिपिटक आहे. हे त्याचं उत्तर आहे. अष्टाध्यायी संस्कृत भाषेतील पहिला व्याकरण ग्रंथ ही व्याकरणात्मक रचना कोणी लिहिलेली आहे? तर अष्टाध्यायी हा जो ग्रंथ आहे ना, हा पाणिनी यांनी लिहिलेला आहे. कोणी लिहिलेला आहे? पाणिनी यांनी लिहिलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. पाणिनी हे त्याचं उत्तर आहे. आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. विष्णू शर्मा यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय ते मला कमेंट करून सांगा. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? आता विक्रमशिला विद्यापीठ जे आहे ना, त्या विद्यापीठाची स्थापना ही धर्मपाल यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे? धर्मपाल यांनी विक्रमशिला या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. वेरूळ जे की येलोरा आपण त्याला म्हणतो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये वेरूळ आहे. येथे भक्कम खडकापासून कापलेले प्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या संरक्षणाखाली बांधले होते? तर हे जे आहे ना, हे राष्ट्रकूट राजघराण्याच्या कालावधीतच झालेलं आहे. पण राष्ट्रकूटमधील राजा कोणता? तर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या कालावधीत बांधण्यात आलेलं आहे. व्हेरी IMPA खूप परीक्षांना रिपीट होणारे प्रश्न येते. तर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या कालावधीमध्ये हे बांधण्यात आलेलं आहे. डॅश डॅश एक मोरोक्कन प्रवासी त्याच्या विस्तृत प्रवासासाठी ओळखला जातो. त्याने 14व्या शतकात मुहम्मद बिन तुघलकच्या काळात भारताला भेट दिली. आता मुहम्मद बिन तुघलकच्या कालावधीमध्ये भारताला भेट देणारा मोरोक्कन प्रवासी कोण आहे माहिती आहे का? इब्न बतूता हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? इब्न बतूता. हे त्याचं उत्तर आहे, इब्न बतूता. डॅश डॅश ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि क्राऊन अंतर्गत पहिला व्हाईसरॉय कोण? तर ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग आहे आणि 1857च्या उठावानंतर भारतामध्ये एक सत्तांतर झालं पहा. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश संसदेची सत्ता स्थापन झाली. तर हा लॉर्ड कॅनिंग ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश भारतातील पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे त्याचं उत्तर आहे. भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हणतात?
तर स्थानिक स्वराज्याचे जनक कोणाला म्हणलं जातं? लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असं म्हटलं जातं. त्याचं कारण आहे, की आत्ता ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो ना, त्या स्वरूपात त्यांनी जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना केली होती. आणि त्यानंतर लॉर्ड लिटन यांनी वर्तमानपत्रांवर नियंत्रित करणारा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट संमत केला होता. तो लॉर्ड रिपन यांनी रद्द केला. त्याच्या पुढे पहा नाही लॉर्ड लिटनने 1878 मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट मंजूर केला. ते लक्षात ठेवा. आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत म्हणजे सुरुवात लॉर्ड लिटनच्या कालावधीमध्येच झालेली आहे. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जमीनदारी पद्धत किंवा महालवाली पद्धत सुरू केली आणि लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. वेगवेगळ्या परीक्षांना ते प्रश्न विचारले जातात. आणि चार्लस मेट्रॉप यांनी वर्तमानपत्रांवरचे निर्बंध उठवले बरं का. म्हणून चार्लस मेट्रॉप याला भारतीय वर्तमानपत्रांचा मुक्तिदाता असं म्हटलं जातं आणि लॉर्ड लिटनने ते बंधनं घातले होते. डॅश डॅश हे 1928 मध्ये दिल्लीत स्थापन झालेल्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या संस्थापकांपैकी एक होते. आता ही स्थापना कुठं झाली माहिती आहे का? फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये झालेली आहे. तर त्याचे जे संस्थापक होते ते कोण होते? चंद्रशेखर आझाद हे संस्थापकांपैकी एक होते. तर हे त्याचं उत्तर आहे. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी मिळून ती संस्था स्थापन केलेली. 1930 मध्ये ऑल इंडिया डिप्रेस्ड काय म्हणत आहे मी? ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनची स्थापना कोणी केली? 1930 मध्ये ना ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनची स्थापना डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदे किंवा वीरा शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे किंवा वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. फक्त डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे आणि ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा दोन्हीमधला फरक तुम्ही समजून घ्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वप्रथम आरक्षण दिलं आणि कोल्हापूर संस्थानामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी केल्या. ब्रिटिश संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्स सदस्य म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? आता ब्रिटिश संसदेमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन्स असे दोन सभागृह आहेत बरं का. तिथला हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे आपल्या भारतातली राज्यसभा आणि तिथला हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे आपल्या भारतातील लोकसभा. तर ते पहिले सदस्य कोण होते? दादाभाई नौरोजी. हे त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. आता दादाभाई नौरोजी यांनाच आपण ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो किंवा भारताचे पितामह असं म्हणतो. ते प्रमुख मवाळवादी नेते होते. ते पण माहिती असू द्या. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सुद्धा मवाळवादी नेते होते. योगेशचंद्र बॅनर्जी हे सुद्धा मवाळवादी नेते होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योगेशचंद्र बॅनर्जी हेच होते. ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीचाही फॉर्म भरला असेल आणि दोन्हीची तयारी करायची असेल तर न्यायालय भरती ई बुक आहे पहा. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरूपात दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. तर असा परिपूर्ण कोर्स आहे आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.